फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा। दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा। लाख तारकांची वरात, लाख तारकांची वरात, पण मनी दिव्याची वात। संसार घालतो कोडी डचमळी जीवाची होडी। संसार घालतो कोडी डचमळी जीवाची होडी। जर नांदला बोला तरी ओठांवरती गोडी। माप सुख दुःखाचे हळवे येते रोज सांडते। ही सप्तपदी मी रोज चालते। 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 नाही तुम्ही कोणी मला काही कळवलेलं नाहीये की ताई घर सोडून गेली ते। काहीच नाही झालंय, आई ऑफिस मध्ये आहे। तुमचे बिनकामाचे मेल वाचायला मला इथे रिकामा वेळ नसतो बाई। मुळात तुम्हाला असल्या बायकी कामांसाठी घरात थांबायची काही गरज नाही ना। मी माझी नोकरी सोडते मिस्टर पाटील। त्या लल्लीशी लग्न करायची काही गरज नाही। म्हणजे आपल्याला हवी असलेली पोरगी भेटली, बघ आता पलटते का नाही। पण वहिनी, लल्लीचं पहिलं लग्न का मोडलं हे जर सासूबाईंनी मामासाहेबांना विचारलं तर? अहो तुमचं सगळं डाव फस्त होईल ना। ही काय बोलतेस ग छाया? तुला कधी कुठे काय बोलावं ना हे कधी कळणार आहे ग? सासूबाई बहुतेक विसरल्या तिच्या लग्नाबद्दल। आणि तिच्या सासरकडची मंडळी आहे ना अतिशय वाईट होती। तिचा खूप छळ केलाय। मामानं लग्नानंतर 8 दिवसातच तिला घरी आणलंय। मग अशा लग्नाला लग्न म्हणावं का? नाहीच म्हणत, तसंही तुमची लहानी बहीण थोडीशी क्रॅकच आहे। भोळी आहे ग ती तुझ्यासारखी। आता घरात कोणी तुला बावळट म्हणतं का? आता तू लल्लीची मोठी जाव होणार आहेस। जसं मी तुझ्याशी प्रेमानं वागते ना तसं तूही तिच्याशी वागशील ना प्रेमानं? झालं तर मग काल मुलीला बघायला आले म्हणून तुम्ही सुट्टी घेतली, उद्या साखरपुड्या म्हणून रजा मागाल, नंतर बाळंतपण आहे मग डोहाळ जेवण आहे, आणि नंतर नातवंडांबरोबर खेळायचंय म्हणून तुम्ही रजा मागाल। तुम्हाला बायकांना हेच सगळं करायचं असतं तर तुम्ही नोकरी करता कशाला? एक गावित साहेब म्हणतात ना तेच बरोबर। तुम्ही बायकांना तुमची बायकी चोचले पुरवण्यासाठी नोकरी करता। बरं झालं आज तू लवकर आहे। पहाटे लवकरच निघून गेलीस तू। मला सगळ्यांना तुझी काळजी वाटत होती आणि लवकर उठायचंच होतं, तर सगळी कामं कशाला करत बसलीस? बरं आज तू डबाही नेला नव्हतास। बाहेर काही खाल्लेस का तशीच बाहेर वणवण करत होतीस? मला माहिती आहे तुला बाहेरचं आवडत नाही आणि तुला ते सोसतही नाही। मी तुझ्याकरता मस्त गरमागरम थालीपीठ लावतो। गरज नाही। मला काही हवं असेल तर मी घेईन। पण वहिनी, तुम्ही म्हणताय ते पटतंय हो मला, पण भाऊजींचं काय? लग्नानंतर भाऊजींनी लल्लीला परत घरी पाठवलं तर? मला तीच भीती वाटते हो। अहो मामा साहेबांना सगळे पैसे परत करावे लागतील। वेड्यासारखं बोलू नकोस। त्यांच्यापासून आपल्याला हे सगळं लपवायचंय, कळतंय ना तुला? आणि आपल्यावर आता काय वेळ आलीये? कर्ज फेडायचं तर सोड, पण व्याजाचे हप्ते आपण जर 8 दिवसात भरले नाहीत ना तर आपल्या या घरावर जप्ती येईल। आपण सगळे रस्त्यावर येऊ। अगं आपली कंपनी बंद पडेल आणि वरून
आपली बदनामी होईल ते वेगळंच. ते पटतंय होईनी मला सगळं, पण भाऊजींचं काय? ह्यांचं तू सोड ग. आज मामा आणि लल्ली घरी येणार आहे. तू त्यांचं असं काही स्वागत कर ना की लग्नासाठी दोघंही लवकरात लवकर तयार झाले पाहिजेत. ही सोयरीक जुळली ना छाया, मामा आपलं सगळं कर्ज फेडून पोरीला कसा मांडवात घेऊन येतो बघ. तसं असेल ना बहिणी, तर तुम्ही म्हणाल ते करीन मी. काही झालं तरी संजय भाऊजींचं लग्न लल्लीशी करूनच द्यायचं आता. हो ना? हो, जा मग आता फटाफट कामाला लाग. तुम्ही म्हणाल तसं. जा. का ग? सध्या माझ्या हातचं आवडेनसं झालंय का? नाही, घरातली सगळी कामं करायची सवय मला करून घ्यायला लागली. मी खूप विचार केला श्री, आणि ठरवलंय यापुढे घरातली सगळी कामं मीच करणार. तुझ्यासाठी एकही काम शिल्लक ठेवणार. आणि सगळी कामं स्वतः करण्याच्या नादात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार, असंच ना? लीना, रात्री तू का झोपली नाहीस मला माहित नाही. लीना, सगळी कामं स्वतः करून जाण्याच्या अट्टहासापायी एका दिवसात तू तुझा अवतार काय करून घेतलायस ना, तो जाऊन बघ एकदा आरशात. रोज जमणार आहे का तुला हे? तुला बाहेर फील्ड वर्क असतं, उन्हातानात फिरायचं असतं. लीना, तब्येत बिघडून घेशील का अशा ना? आजपासून ऑफिसची वणवण संपली. काय? हा, अच्छा अच्छा, म्हणजे साहेबांनी तुला शेवटी डेस्क जॉब दिलाच तर. हा, गुड, चांगलं झालं ना. आपण बघ आता ना, तू जरा जास्त आराम कर. हा, म्हणजे सकाळी अर्धा तास उशीर राहू, संध्याकाळी आलीस ना की मस्त अशी फिरायला जा बाहेर, आजूबाजू 4 मैत्रिणी कर. घरकामाचं सगळं मी बघेन. तुला कळत नाहीये का? कळून न कळल्याचा आ म्हणतोय. मी नोकरी सोडली आहे श्री. हो हो, नमस्कार. नमस्कार. बस. बसलं. मामासाहेब, अहो काय हे सगळं? एवढं आणायची काय गरज होती? अहो कौशल्याताई, आपली नव्यानं आणि पुण्यांदा एकदा सोयरीक होती. आमच्या ललितने तुमच्या वाणी सासू मिळते, एवढं गोकुळावाने घर मिळतं या. अहो याच्यामुळे हे समजा हाय काय मायाबाई? मामा, आता मला मध्ये घेऊ नकोस हा. आता मी सासूरवाशीने, माहेरकडच्या लोकांपेक्षा सासरकडच्या लोकांची मन आधी जपणार आहे. हो, आणि मामा, लग्नानंतर ललिताने सुद्धा असंच वागायला हवं बरं का. असं आम्ही कधीच म्हणणार नाही. उलटा ललिताचं आणि संजूचं जर काही भांडण झालं, त्यांचं पटलं नाही, पण ललिताला एका शब्दाने दुखवणार नाही, त्याची खात्री बाळगा मामा. आणि कसं आहे मामासाहेब, ललिता तुमची एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी आहे, आणि त्यात मायाची बहीण म्हटल्यानंतर आम्ही सगळेच तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. काय छाया, हे लक्षात ठेवशील नाही? हो मग, हे काय विचारणं झालं भाऊजी? अहो, मामासाहेबांनी आपल्याला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलंय. मग काय, लल्लीची काळजी तर घ्यावीच लागेल ना. अरे जवळ बापू आले. या 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 जवळ बापू.
अरे असू द्या काय. भाऊजी अहो सगळे तुमचीच वाट बघतायत. पाहिलं का कोण आले ते? बरं जावई बापू, हे तुमच्यासाठी काहीतरी आणलंय बघा. कशी आहे, आवडली का? मी घालते ती चेन. नाही मी घालते ना तुला. अरे बघ ना, मी घालते. ती चेन माझ्याकडे ठेव. लग्न झालं की तूच घाल भाऊजींच्या गळ्यात. काय? नक्की नक्की. शपथ. शपथ. भाऊजी तुमची रूम दाखवायला घेऊन जा लल्लीला. मला माहितीये तुझी रूम. चल चल आपण बघू तुझी रूम. इकडेच आहे ना वरती. अजून काय काय आहे तुझ्या रूम मध्ये? तू काय नवीन आणलंस का? मला दाखव ना. खेळणी आहेत का तुझ्याकडे खेळणी? मला दाखव हा. कसा लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभतोय नाही मामा? हे सगळं काय आहे बाबा? अशी का वागते आई? तुझी मनस्थिती ठीक वाटत नाहीये मला. पण तू काळजी करू नकोस. रागाच्या भरात बोललीस. अविचारी नक्की नाही. सरकारी बँकेतली नोकरी. हे तडकाफडकी सोडण्याचा वेडेपणा नाही करू शकणार. काय ना दमून भागून आली आहे ती. जाऊ दे, थोडा वेळ जाऊ दे. मी शांतपणे बोलतो तिच्याशी. राहू दे राहू दे राहू दे. आई नोकरी सोडून घरी थांबणार. घरातली सगळी कामं करणार का? माझं लग्न जमावं म्हणून. मला श्रीमंत नवरा मिळणं हे तिला तिच्या करिअर पेक्षा मोठं कसं वाटू शकतं? वाव, किती मस्त आहे. आणि हे कधी केलं? खूप छान आहे. आता आपलं लग्न होणार ना, मग खूप मज्जा. लल्ली अगं, लग्न म्हणजे मज्जा नसते. तुला खरोखरचं जेवण बनवावं लागेल. नाही, मायाताई बनवणार. ह्या सगळ्या घराचं काम करावं लागेल. नाही, मायाताई करणार. ती म्हणाली तू फक्त संजूवर प्रेम करायचं. लल्ली, हे लग्न प्रेम काही खेळ नसतो. खूप मोठी शिक्षा असते. चालेल, मग आपण शिक्षा खेळू. मी भातुकलीतलं जेवण बनवते आणि तू नेहमीप्रमाणे ऑफिसला. एक मिनिट, मला ऑफिसला वगैरे जायला आवडत नाही. मुळात मला काम धंदा करायलाच आवडत नाही. चालेल, नको जाऊ. तसंही लहानपणी तू गेलास ना की मला खूप कंटाळा यायचा. लल्ली, मी आता मोठेपणाचं बोलतोय का नाही? तुझे बाबा, माझा विकास दादा, प्रकाश दादा हे जसे ऑफिसला जातात, बेकरीत जातात, तसं मला जायला आवडत नाही. मुळात मला काम धंदा करायलाच आवडत. हा असा आळशी नवरा चालेल तुला? हो चालेल की. तू नको जाऊ कुठे, घरीच थांब. मग आपण दोघं मिळून माझ्या बाळांना सांभाळू. मग त्यांना बाबा मिळतील ना. बाळ? तुला बाळ? हो. ट्विटू, स्वीटू, टीनू आणि मीनू. मायाताईने सांगितलं नाही तुला? डोक्याने तर मंद आहे, पण या बाबतीत भलतीच फास्ट आहे. तरी पण 4 मुलं. अरे ते खूप त्रास देतात ना, म्हणून त्यांना इथे नाही आणलं. पण मी तू फोटो दाखवू का त्यांचे? हे बघ हे बघ. हे बघ, हा ट्विटू, ही स्वीटू, ही टीनू आणि हे मीनू. किती गोड आहेत ना. हे मंद, ही खेळणी तुझी बाळ आहेत? मंद नाही, लल्ली. आणि ही खेळणी नाही, खरंच माझी बाळ आहेत. बाळांनो, बघा तुमचे नवीन बाबा. आवडले का? ए लल्ली, आपण लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळायचो तसं खेळूया? हो. रुमाल दे. रुमाल? आता आपण मोठे झालो की नाही, मग रुमालाची काही गरज नाही. तू तुझ्या हाताने डोळे बंद कर, मी लपतो. 10, 20, 40. 20 नंतर 30 असतात ना. पण तू लपला नाहीस. हे काय चाललोय? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. रेडी?
रेडी का? अरे कशाला उगीच. बघितलंस दोघं कसे रमलेत ते. तू लल्लीची अजिबात काळजी करू नकोस. अगं तू लल्ली बद्दल विचारलंस ना, तेव्हाच मी तिची सगळी काळजी जमिनीत पुरून टाकली बघ. मायाबाई आमची पोरगी तशी बाळभत वय नाही, लाडत वाढलेली, आईजीनं वाढलेली पोर थोडी अल्लड आहे. आता तुझ्या हाताखाली आली ना, ती संसाराचे धडे हळूहळू गिरविल. अगं लल्ले, माझी मागातली फुलदाणी फोडलीस तू. काय फरकटपणा आहे? हा बरं कशी बोलते? बोल. हा का लल्ले, फुलदाणी फुटली म्हणून नाही बोलले तुला मी. जिन्यावर नेताना पडली असती, लागलं असतं तर मग म्हणून ओरडले. आणि डोळ्यांवर हात ठेवून का आलीस तू? अगं मायाताई, मी आणि संजू ना आंधळी कोशिंबीर खेळत होतो, पण तो कुठे लपलाय काय माहित. थांब, मी त्याला शोधून आणते. नको थांब. हे बघ, तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत. हे घे, समोसे आवडतात ना तुला? खा. ललिता, ललिता, अगं संजू कुठे आहे? गपरे. बावल्यांचं बेबी शिटिंग. वा वा वा, एक नंबर आहे, एक नंबर. कुठे डोक्याला शॉट घेतो हो म्हणून टाक. अरे तू येडा बेडा झाला का काय? काही काय बोलतो? का तुलाच पाहिजे होती की अशी पोरगी? काही नाही केलं, काम धंदे नाही केलं तरी चालणारी. म्हणून त्या हाफ मॅटचे लग्न करू? जमायचं नाही. घरच्यांनी माझा जीव घेतला ना तरी चालत, मायावहिनी माझ्यावर चिडला ना तरी चालत. मी त्या लल्लीचे लग्न नाही करणार. नको करू. माया वहिनीनं काय सांगणार आहेस? त्यांना सांगल मला अमृताचे लग्न करायचंय म्हणून. मायावहिनी थोडा चिडतील, रागावतील, बर, पण माझ्यावर जाम प्रेम आहे त्यांचं. मी म्हणवेल त्यांना. माया वहिनींचं तुझ्यावर प्रेम, पण अमृताचं तुझ्यावर प्रेम आहे का? आणि तिचं आधीच लग्न ठरलं असेल तर? हे मांजऱ्या, जरा शुभ बोल की. अरे हो रे, त्या दिवशी मी आणि प्रिया मंदिरात गेलो होतो तेव्हा अमृतासोबत पण एक मुलगा आला होता खरा. 100% जमला असणार. अरे पण कशावरून? ती आली होती ना आज ऍडमिशनचं काम करायला. हो, तिच्या सासरच्या घरच्यांनी सांगितलं असेल शिक्षण वगैरे करणारी मुलगी आम्हाला नको आहे. मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे सोपा मार्ग आहे, लल्लीशी लग्न करायचं. टिनू मिनू बावल्यांचा खेळ. टिनू मिनू पेट जोडी, बेबी चिटिंग जोडी. बस ना. हे बघ, हे घे. हे चौघ जण इतके दंगा करतात ना, खूप त्रास देतात मला. आता तू त्यांना अंगाई म्हणून झोपव. हे घे. हा, झोपव. हा, अरे झोपव ना. हा, झोपव. मला नाही जमणार. काय झालं? काय नाही. मांजऱ्या, माझं आणि प्रियाचं जसं नाही जमलं तसं त्या अमृता आणि त्या मुलाचं नसेल जमलं तर? मे बी. मांजऱ्या, माझं ठरलं. मी उद्याच्या उद्या जाऊन अमृताला प्रपोज करतो. आपण ह्या विषयावर चर्चा का करतो? मी मगाशीच सांगितलं ना, मी नोकरी सोडते आणि मी तसं क्लिअरली माझ्या वरिष्ठाला सांगून पण आहे.
ना तू एवढा मोठा निर्णय इतक्या घाईघाईने कसं काय करू शकतेस? तू विचारतोस श्री? विसरलास 20-22 वर्षांपूर्वी अनेकदा हातातल्या नोकरीचा राजीनामा देऊन तू घरी गेलास. लीना, अगं माझ्या त्या नोकऱ्या सुद्धा राजीनामा द्यायच्या लायकीच्याच होत्या. पण तू विसरलीस का की तुझी ही सरकारी नोकरी आहे, बँकेतली नोकरी आहे, चांगल्या मोठ्या पदावर काम करतेस तू. आणि ही अशी एवढी मोठी नोकरी तू अशी तडकाफडकी सोडण्याचा निर्णय कसा काय करू शकतेस तू लीना? पण आई, जर तूच नोकरी सोडलीस तर माझ्या पॉकेट मनीचं काय होणार? आस्था, जरा शांत राहा. पण ती मी नेहमीच का शांत बसायचं? आस्था, लीना, तू हाही विचार कर. अजून युवराजचं शिक्षण पूर्ण व्हायचंय, आपल्या दोन्ही मुलींची लग्न व्हायची आहेत. बसलेली घडी विस्कटून जाईल ना लीना. घडी तेव्हाच विस्कटली होती श्री, जेव्हा आपण आपल्या कामांची अदलाबदल केली. लीना, तो जो निर्णय आहे तो आपण दोघांनी विचार करून घेतला होता, अत्यंत समजुतीनं घेतला होता. पण तोच निर्णय आपल्या मुलांच्या सुखाच्या आड येतोय श्री. असं काहीच नाही आई. अगं सगळी माणसं कोराडे पाटलांसारखा विचार करणारी नसतात ना. आज ना उद्या तुमची ही अदलाबदल समजून घेणार कोणीतरी भेटेल आपल्याला नक्की. तुम्हाला अक्कल शिकवली तसाही माझा निर्णय झाला. श्री, मला माझं घर सांभाळायचं. यापुढे घर चालवण्याची जबाबदारी तुझी. तू बोलून गेलीस आई, पण तुझं बोलणं खूप लागलंय त्याच्या मनाला. बाण सोडणाऱ्याला काही नाही वाटत ग, पण बाण जिथे जाऊन रुततो ना, घाव तिथे होतो. ताणल्याशिवाय बाणही सुटत नसतो. काल रात्री उशिरापर्यंत घरी आला नव्हतात तुम्ही. आपल्याला लग्नाची तयारी करायला हवी. तुम्ही बघताय ना सगळं, मग मी कशाला हवाय? मांडवात नवरदेव म्हणून तरी उभे राहाल ना. तेही बघा कोणाला जमत असेल तर.